सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। CISFचे सेवानिवृत्त जवान मेजर सुखदेव गाडेकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला गेलाय। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा गावांतर्गत असलेल्या जोठेवाडी येथील CISF दलाचे सेवानिवृत्त कर्मचारी मेजर सुखदेव नामदेव गाडेकर यांचं अपघाती निधन झालं। त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होतीये। सोमवारी 22 जूनला आंबी खालसा गावच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले। मेजर सुखदेव गाडेकर हे आंबी खालसा गावातील जोठेवाडी या ठिकाणी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मोलमजुरी करत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर CISF दलामध्ये भरती होऊन देशसेवेचा मार्ग स्वीकारला। सेवा काळात त्यांनी देशातील विविध राज्यांमध्ये कर्तव्य बजावलं। सेवानिवृत्तीनंतर ते गावी परतले आणि शेती व्यवसायात त्यांनी लक्ष घातलं। दरम्यान घारगावला जात असताना भरधाव वाहनानं त्यांना जोराची धडक दिली, तर या अपघातात ते गंभीर जखमी झाले। कुटुंबियांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनानंतर जोठेवाडी येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली। ही अंत्ययात्रा आंबी खालसा गावच्या स्मशानभूमीत पोहोचल्यावर CISFच्या वतीनं शासकीय मानवंदना दिली गेली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक जगदीश राऊत आणि कॉन्स्टेबल अभिजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून मेजर गाडेकर यांना अखेरची सलामी दिली। यावेळी आंबी खालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांनी श्रद्धांजली अर्पण करताना मेजर सुखदेव गाडेकर यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा उल्लेख केला। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी केलेली देशसेवा आणि गावाशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं याची आठवण सर्वांना करून दिली। स्वर्गीय सुखदेव नामदेव गाडेकर यांचा शनिवारी परवा गारगाव स्टँडला जात असताना अपघात झाला। त्यांच्यावरती संगमनेर येथील मेडिकवर या हॉस्पिटलमध्ये सेफ्टीचे प्रयत्न झाले, परंतु या गाडेकर परिवाराला यश आलं नाही आणि साहेबांची 11:15 दरम्यान प्राणज्योत मालवली। साहेबांचा जर जीवनपट पाहिला तर अतिशय गरीब परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं शिक्षण घेत असतानाच मजुरी करण्याची वेळ आली। 1972 साली CISF या राष्ट्रीय सेना दलामध्ये साहेबांना रुजू झाले, भरती झाली। तब्बल 26 वर्ष देशाची, राष्ट्राची सेवा केली। देशातील अनेक खडतर अशा राज्यामध्ये, त्यामध्ये गोवा असेल, बिहार असेल, अरुणाचल प्रदेश असेल, अशा अनेक राज्यामध्ये सेवा केली। नंतरच्या काळामध्ये काळ्याची सेवा करत असताना आपल्या मुलांची प्रगती साधली। आज वयाच्या 78व्या वर्षी साहेबांची प्राणज्योत मालवली। संबंध घारगाव पश्चिम कृषी असेल, आंबी खालसा असेल, सर्व गाव नातेवाईक खऱ्या अर्थाने गहिवरून गेलेले आहेत। परंतु नीतीच्या पुढे काही चालत नाही। या निमित्तानं आमच्या गावाला, आमच्या परिसराला खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे की साहेबांनी जी सेवा केली त्या CISF या डिपार्टमेंटचे PSI शिर्डी विभागाचे माननीय जगदीश राऊत साहेब, त्याचप्रमाणे रक्षक पवार साहेब यांनी साहेबांना मान्यवंदना दिलेला आहे। त्यांना मी गावच्या वतीनं, त्याचप्रमाणे परिवाराच्या वतीनं आभार मानतो। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा पथकात अनेक वर्ष काम केलेले CISFचे जवान तथा पोलीस उपनिरीक्षक जगदीश राऊत
यांनीही पोलीस दलाच्या वतीनं मेजर गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. मेजर 1972 मध्ये आमच्या CISF मध्ये भरती झाले आणि 1998 मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे देशसेवा केली. त्याच्यामुळे आज आमच्या CISFचं नाव इतकं मोठं झालेलं आहे आणि आज देशात नंबर 1 ची सुरक्षा एजन्सी म्हणून CISF प्रचलित आहे. तर आम्हाला संध्याकाळी 4च्या आसपास फोन आलेला की तुमच्या डिपार्टमेंटची व्यक्ती अशी अशी मयत झालेली आहे. तर आमचे जे डेप्युटी कमांडंट आमचे चीफ एअरपोर्ट सिक्युरिटी ऑफिसर जे आहेत त्यांनी तत्काळ आम्हाला आदेश दिला की तुम्ही जाऊन तिथं मानवंदना द्यावे आणि आम्ही तत्काळ तिथून मानवंदना देण्यासाठी रवाना झालो. आपण सर्वजण इथं उपस्थित झालात त्याबद्दल CISFच्या वतीने मी पुन्हा एकदा साहेबांना श्रद्धांजली वाहतो. अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रगीत गायन करून मेजर सुखदेव गाडेकर यांना अखेरचा निरोप दिला गेला. यावेळी नातेवाईक, ग्रामस्थ, महिला आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जातीय. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण KM हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.